कथा आहे इच्छाधारी नागिणचा बदला. गावाच्या बाहेर एका घनदाट जंगलात एक जुना मंदिर होता, नागेश्वर मंदिर. लोक सांगायचे की त्या मंदिरात इच्छाधारी नाग आणि नागिण वास करत होते. या दंतकथांवर फारसे कुणी विश्वास ठेवत नव्हते, पण गावातील काही वृद्ध मात्र दरवर्षी श्रावण महिन्यात तिथं जाऊन पूजा करत. एकदा गावात एक लालची जमीनदार आला. त्याला समजलं की त्या मंदिराच्या परिसरात खूप मौल्यवान रत्न आहेत. त्याने आपल्या माणसांना पाठवलं आणि त्या जागी उत्खनन सुरू केलं. पण गावकऱ्यांनी त्याला रोखायचा प्रयत्न केला. त्या जागेला हात लावू नका, तिथं इच्छाधारी नागिण आहे, असं त्यांनी त्याला वारंवार सांगितलं. पण त्याने गावकऱ्यांची थट्टा केली आणि काम सुरू ठेवलं. त्या रात्री जिथं खोदकाम सुरू होतं, तिथून अचानक सर्पांचा गरगर आवाज यायला लागला. पहारेकऱ्यांनी पाहिलं की एक सुंदर स्त्री चमचमणाऱ्या निळ्या साडीत तिथं उभी होती. तिचे डोळे मोठे, तेजस्वी आणि भयावह दिसत होते. ती सरळ जमीनदाराकडे चालत आली. तू या जागेचं पावित्र्य भंग केलंस. तुझी शिक्षा ठरलेली आहे. तिचा आवाज सर्पासारखा फुसफुसणारा होता. जमीनदार हसला. अगं बाई, तू कोण मला धमकवणारी? ती स्त्री अचानक हवेत उंचावली आणि क्षणार्धात एका भल्या मोठ्या नागिणीत रूपांतरित झाली. तिचा फणा आकाशात उंचावला आणि तिच्या तोंडातून बाहेर निघालेला विषारी श्वास हवेत मिसळू लागला. जमीनदार आणि त्याचे माणसं घाबरून मागे पळू लागले. पण तोवर नागिणीने त्यांच्यावर झडप घातली. काही क्षणातच ती एका फणफणणाऱ्या सर्पाच्या वेगाने त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने त्याला आपल्या फण्याने उचलून जोरात फेकून दिलं. तो दूर जाऊन आपटला आणि जागच्या जागी बेशुद्ध पडला. गावकरी साक्षी होते की त्या रात्री जमीनदार गायब झाला. त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. काही लोक म्हणतात नागिणीने त्याला आपल्या नागलोकात नेलं. काही म्हणतात की तो अजूनही त्या जंगलात नागिणीच्या श्रापाखाली वावरतो. त्या घटनेनंतर गावकरी त्या मंदिराला अजूनही पूजतात आणि कोणीही तिथल्या जमिनीकडे वाईट नजरेने पाहायचं धाडस करत नाही. पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्स स्टुडिओ चॅनलला सबस्क्राईब करा.